आता ऊन बाहेर खूप पडतंय, मुलं खेळायला जातात, आल्यावर फ्रीज उघडतात आणि गटागटा पाणी प्यायला सुरुवात करतात. मग आपण त्यांना सरबत दे, पन्ह दे, लस्सी दे, ताक दे, ह्या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो. त्यातलंच एक सगळ्यांचं आवडतं पेय म्हणजे रसना. मग रसनाची आपण पावडर आणून ठेवतो आणि ते पटकन काढून मुलं आपल्या आपल्या हाताने सुद्धा रसना पिऊ शकतात आणि ते आपल्याला सोयीस्कर होतं, कारण आपण बऱ्याच वेळेला कामानिमित्त बाहेर असतो. परंतु हे रसना जे आहे किंवा रसनाची जी पावडर आहे तीच आपण दरवेळेला विकत आणतो, पण घरच्या घरी सुद्धा रसनाची प्रीमिक्स करता येते बरं का. आणि अगदी सोपी आहे. तुम्हाला हव्या त्या स्वादाची आपण जर तशी रसनाची प्रीमिक्स करून ठेवली किंवा सरबताची प्रीमिक्स करून ठेवली तर केव्हाही मुलं घरात आली किंवा आपण जरी दमून आलो किंवा घरातले मंडळी कोणी दमून आले तर 2 मिनिटांमध्ये सरबत तयार होतं. आणि असं हे सरबत सगळ्यांना आवडतंच. शिवाय आपण उन्हाळ्यामध्ये लिंबाचं सरबत, पन्ह, नंतर कोकम हे कसं प्रिझर्व करायचं ते पुढच्या एका व्हिडिओत बघणारच आहोत. पण आज आपण रसना प्रीमिक्स घरच्या घरी कसं करायचं ते बघूयात. चला तर मग अगदी सोपं आहे, झटपट होणारं आहे. आपण ते कसं करायचं ते बघूयात. आता आपण सरबताचं प्रीमिक्स रसनाच्या चवीचं करणार आहोत. त्याच्याकरता पहिल्यांदा आपण ही 1 वाटी म्हणजे आपला अर्धा कप असतो की नाही मेजरमेंटचा, तो आपण याच्यामध्ये घेतला आहे. ह्याच्यात अर्धी वाटी आपण ग्लुकोन-डीची पावडर मिळते की नाही विकत बाजारात, ती घातली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल फूड खस फ्लेवर घालणार आहोत. आपण याच्यात अर्धा चमचा घातला आहे. आता हे आपण हलवून घेऊयात. यात अर्धा चमचा आपण सायट्रिक ॲसिड घातलं. आता हे सगळं हलवून आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात. आता दुसऱ्या फ्लेवर करता मगासारखंच आपण 1 वाटी साखर, अगदी अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड जास्त घालायचं नाही नाही तर खूप आंबट होईल. अर्धी वाटी ग्लुकोन-डी पावडर, 1 चमचा पायनॅपल फूड फ्लेवर घातला. आता हे सगळं आपण एकत्र करू आणि मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. करायला इतकं सोपं आहे ना. 3-4 जर आपण छान फूड फ्लेवर आणले आणि करून ठेवलं ना तर मुलांना काही प्रश्नच येत नाही. एवढ्या ह्याच्यात साधारण 8-10 ग्लास होतात मध्यम आकाराचे. आणि करायला सोपं आहे, त्यामुळे समजा ते संपल्यावर आपण परतसुद्धा करू शकतो. आता मिक्सरमधनं आपण हे बारीक करून घेऊ. आता आपण लेमन म्हणजे लिंबाचा स्वाद असलेलं मिक्स करणार आहोत. त्याच्याकरता प्रमाण तेच आहे. 1 वाटी साखर, अर्धी वाटी ग्लुकॉन-डी, अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड आणि हा लेमन फूड फ्लेवर आहे तो आपण 1 चमचाभर घालणार आहोत. हे आता सगळं हलवून घेऊयात आणि मिक्सरमधनं आपण बारीक करूयात. आता हा लेमनचा आहे ना, ह्याच्यामध्ये वेळेवर तुम्ही पुदिन्याची पानं किंवा दुसरा एखादा रंग घालून सुद्धा सर्व करू शकता. आता हे मिक्सरमधनं आपण बारीक करून घेऊयात. आता आपण हे प्रीमिक्सचं सरबत कसं करायचं ते बघूयात. हे 1 चमचा आणि वरती अर्धा चमचा. आपलं सरबत तयार झालं आहे की नाही सोपं. आता एखाद्या वेळेला आपल्या मनात येणार की काकू हे फूड कलर आहेत, हे आपण वापरायचे का. एखाद्या वेळेला बाहेरचे पेय आपण आणणार आणि त्याच्यामध्ये आणखीन काय काय असतं असं ऐकू नये मी. तर असे पेय पिण्यापेक्षा हे जर आपण पेय प्यायले तर केव्हाही चांगले, कारण ह्याच्यात ग्लुकोन-डी पावडरसुद्धा घातली आहे ना आपण, त्यामुळे त्याचा उपयोग नक्कीच होणार आहे की नाही. किती छान आपले प्रीमिक्स तयार झाले. फक्त एक काळजी घ्यायची, घट्ट झाकण्याच्या कोरड्या बरणीमध्ये किंवा आपल्या प्लॅस्टिकच्या डब्यात भरून ठेवायचं आणि त्याच्यात ओला चमचा घालायचा नाही. म्हणजे आपले प्रीमिक्स महिनाभर अगदी आरामात टिकतात. असे प्रीमिक्स तुम्ही गावाला सुद्धा घेऊन जाऊ शकता. म्हणजे इमर्जन्सी तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याचे सरबत पिऊ शकता. आहे की नाही. हा म्हणता आपला रसना प्रीमिक्स तयार झालं. आणि तुम्ही थोडीशी चव घेऊन बघा त्या प्रीमिक्सची, इतकी सुंदर लागते. तुम्ही एकदम म्हणाल काकू मस्त झालं आहे बरं का. बाहेर मिळणारी थंड पेय काही वेळेला आपल्या शरीराला अपायकारक असतात, त्यामुळे असे घरातनं करून जर आपण मुलांना दिले तर ते केव्हाही चांगलेच. अशा छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का. धन्यवाद.